श्री स्वामी समर्थ. आम्ही आलेलो होतो श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक, गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ स्थित असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर. तिथं आलेलो होतो दर्शनासाठी. तिथं रांगेत दर्शनासाठी चाललेलो होतो. त्रिमूर्तीचे एकत्व म्हणजे त्र्यंबकेश्वर, ब्रह्मा विष्णू महेश 3 नद्याचा उगम पण झालेला आहे तिथं. परत पुढे चाललेलो होतो. हे घेतले होते देवासाठी फुलं आणि थोडासा फुलं. हे पिल्लू आमचं पण फुलं घेऊन थांबलेलं, लाईनीमध्ये थांबलेलो होतो आम्ही तिथं. हे रांगेत दर्शनासाठी रांग उभे होती. दुपारची वेळ होती तरीसुद्धा एवढी गर्दी होती. आम्ही आलेलो 7:30 वाजता. 7:30 वाजता तरी पण एवढी गर्दी होती ना, पूर्ण 4 हॉल इतकी लाईन होती. हे एक मेन दरवाजा आहे तिथला. असं जुन्या प्राचीन काळातील मंदिर आहे ते. हे आम्ही तिथे थोड्याफार फोटो काढल्या आणि थोड्या आदूसोबत पण मज्जा केली तिथं. आदू काय रांगेत शांत बसतच नव्हता, म्हणून आपलं चालू होतं फोटोचं काम माझं तिथं. एवढी गर्दी होती ना, 5 मिनिटावर थांबावं लागायचं. आणि हे आतले गाभाऱ्यामधील फोटो आहे. पूर्ण मोठं असं मंदिर आहे, एकदम जुन्या काळामधील. तिथं अभिषेक पण चालू होते आणि इथं अभिषेक पण चालू असतात. आतमध्ये खूप गर्दी होती. एकदम धुपाचा असा धूर झालेला होता. आणि तिथं आम्ही गेलो, रांगेमध्ये दर्शन केलं. परत दर्शन केल्यानंतर हे बघा ना, थोडं थोडं दिसते तिथं. बाहेर आल्यानंतर आमच्या पिल्लूनी फोटो काढला थोडा पिल्लूचा, आदूचा. आदू काय थांबत नव्हता तरी पण एकदम त्याच्या पण फोटो काढल्या. काही शॉपिंग करायची होती, शॉपिंग केली. थोडी फार खरेदी केली काही. आणि हे तिथे थोड्या अंतरावर सीता गुफा म्हणून आहे, पंचवटी तिथं. मग सीता गुफेमध्ये पण आम्ही पाहण्यासाठी गेलो. रावणाने ना सीतेला हरण करून आणून ह्या गुफेमध्ये ठेवलेलं आहे. तिथे ते छोटंसं एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये एका व्यक्तीला सोडतात, अशी छोटीशी गुफा आहे. पण आतमध्ये पण बघण्यासाठी खूप देखावे काही आहे. आणि तिथं पण रांग लागलेली होती, रांगा होत्या. रांगेत उभे होतो आम्ही. मोठाले वडाचे झाडे होते. बघा ना, किती मोठं वडाचं झाड आहे. छोटे छोटे मूर्त्या पण ठेवलेल्या होत्या तिथं गणपतीच्या ते. मग तिथं पुढं आलो, थोड्या अंतरावर तिथं दर्शन केले. आणि पुढं येऊन सीते मातेला भिक्षा वाढण्यासाठी असं भिक्षासाठी आलेले ऋषी होते. परत तिथं थोड्या पुढं अंतरावर आलं, एक सीता मातेचं आणि रामाचं मंदिर होतं. मंदिरापाशी आल्यानंतर आहे आमच्या आदूला घंटी वाजवायची होती. तरी त्याचे पप्पा नाही का पोचतच नव्हती, तरी त्यांनी प्रयत्न करत होते. हळूच वाजवली आणि घंटी. पुढं आले, दर्शन केले आम्ही. खूप असं वातावरण सुंदर असं होतं तिथं. स्वच्छता पण होती. फिरलो थोडंसं. मग पुढं आल्यानंतर इथं राधाकृष्णाचं पण मंदिर आहे. राधाकृष्णाचं मंदिर. परत तिथं एकदम असं छान सजावट केलेलं राम आणि सीताचं. बघा ना, किती छान वस्त्र ते हे आहेत घातलेले एकदम. तिथं आलो पुढं. परत तिथं आहेत वन्य प्राणी. परत बैल, म्हैस ते. आणि आमचा आदू बघा ना, छोटे छोटे दिसले ना
मांजरावर कुत्र्याची पिल्लू इतका खुश होतो ना, त्याला असं वाटते माझ्यासाठी खेळण्यासाठी काहीतरी भेटलं म्हणून लगेच उतरला आणि खेळायला चालू केलं. एवढं खुश होत होता ना, काय बघायचं सोय नव्हती. मग त्याचे पप्पा किती घेत होते तरी त्याने जय करत होते, त्याला जय पप्पाच वाटत होतं. मग पुढं आल्यानंतर दुसरं एक छोटंसं तिथून आल्यानंतर छोटंसं एक नाही का शूर्पणखाचं लक्ष्मणाने रान कापलेले ते देखावे आहेत. तिथं देखावे बघितलं. थोडं छान आहेत देखावे का बघण्यासाठी. रामायणमधली शूर्पणखा रावणाची